अनिलजी भोमकर साहेब आज बॉस याच्याबरोबर जे त्यांचे मैत्रीचे नातेसंबंध आहेत, पाटण तालुका क्रिकेटवर प्रेम आणि पुढील महिन्यामध्ये केपीएल देखील येते. आपल्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील अनिलजी भोमकर साहेब, थँक्यू सो मच. येस, दत्ताल जाधव साहेब यांचा सन्मान घेऊया. एराड वॉरियर संघ हा पेटीपरमध्ये खेळणार आहे, परंतु सामनावीरसाठी ब्रँडेड पेन एक लेखणी दिली दत्ता जाधव साहेब, एराडगावचे सुपुत्र. थँक्यू सो मच दत्ता दादा. जाऊया मैदानामध्ये मोठी फायनल बिग फाईट चालू झाले कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आशिष सरांना ऐकूया. धन्यवाद. यस अंपायर, यस अंपायर, यस. 2 मिनिटं फक्त, 2 मिनिटं. नो प्लस वन 2 धावा घेतल्यात. मॅचला सुरुवात होईल आता. मॅच संपल्यानंतर सर्व आपण सत्कार घेऊयात. फुल टॉस बॉल होता. बॉल बॅक ड्रॉप पाहायला मिळाला. 1 धाव मात्र नक्कीच कंप्लीट केली गेली आहे. सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळते. यस अंपायर, बीमर साठी. फेअर डिलिव्हरी आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. ओहो, इथे जबरदस्त फटका आलाय, परंतु एकच धाव. सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळते. डिक्ले स्वरूपाची 1 धाव. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी पहिल्या वर्षाचा मान पटकावला होता भवानीनगर सळवे संघाने. चॅम्पियन भवानीनगर सळवे संघ. दुसऱ्या पर्वामध्ये आपण पाहिलं तर चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघ. आणि तिसऱ्या पर्वाचा मानकरी कोण होणार हे मात्र बघायचं आहे. फायनलचा सामना. राहुल, हा बॉल चांगल्या टप्प्यावरती आदळलाय. आकुट टप्प्याचा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा अचूक होता. अचूक टप्पा पाहायला मिळाला. स्पर्धेत भाव ठोकलाय. सिक्सर. जबरदस्त बॉल तिथे पाहायला मिळाला आणि त्याच्यावरती आक्रमण केलंय. सूरज ने षटकार ठोकलाय. राज करतोय. काय मॅच रंगली आहे. फायनलचा चित्त थरारक सामना. टोटल धावसंख्या आपण पाहिली 10. एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय. राहुल निघालाय सूरज साठी. पुढचा बॉल परत एक वेळा समोरच्या दिशेला फटका सजवलाय. ओ हो हो, ओ माय गॉड. एक टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीधी बॅट, नो बकवास. क्लिअर केलाय. 4 धावांसाठी चौकार येतोय. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. लोअर फुल टॉस चेंडूवर ज्या प्रकारे व्ही शेप मध्ये फटका केला सूरज शिंदे, मिस्टर केपीएल कुसुण प्रीमियर लीग गाजवणारा खेळाडू. टीमची धावसंख्या 5 चेंडू अखेर 14 धावा. कोण होईल चॅम्पियन याची चर्चा 48 संघांच्या माध्यमातून केली गेली. याचं उत्तर तुम्हाला मिळेल. 1 to go. पुढचा बॉल ऑन साइडला वळवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. सनी स्वतः जातोय बॉल पर्यंत. फेकी चांगली पाहायला मिळते. एकच धाव. सिंगल आली आहे सर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 15. एका बाजूला पाटण तालुका क्रिकेटमधील सर्वाधिक शिस्तबद्ध संघ म्हणून मायादेवी कुचुंड संघाच्या नावाची चर्चा केली जाते, आणि दुसऱ्या बाजूला अचानक 11 बनपुरी हा संघ आहे. गेली 2 वर्ष ज्या संघाला एकही करंडक मिळाला नव्हता. येस पंच,
तो संघ मात्र अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. येस चला प्लीज लक्षात घ्या दोन्ही टीम थोडंसं वेळ आपण पाळूया. 15 धावा धाव फलकावर. आणि जर तुम्ही आता जर चॅम्पियन नाही झालात तर पुन्हा 365 दिवस 12 महिने 52 आठवडे या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. आणि जो खेळाडू खास पुणे ते नवी मुंबई हा प्रवास पार केलाय अचानक इलेव्हन बनपुरीचा महत्वाचा खेळाडू एक ट्रम्प कार्ड अण्णा कंग गोलंदाजीसाठी आलेत. पंधरा धावा धाव फलकावर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. सूरज शिंदे नाबाद 12, विनायक शिंदे नाबाद 2. गोलंदाजीसाठी मात्र पाहायला मिळतोय अण्णा कंक, अनुभवी गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय. समोर सूरज आहे. ओ लॉफ केलंय बॉलला. हा बॉल वावराच्या बाहेर, बांधाच्या पल्याड, बॉल सीमा पार, षटकार. सूरज धनाजी शिंदे मिस्टर KPL एका बाजूला आयकॉन खेळाडू आहेत PTPL चे आणि दुसऱ्या बाजूला चॉईस खेळाडू आहेत PTPL चे. पुढच्या महिन्यामध्ये ही स्पर्धा तुम्हाला पाहायला तर मिळेल, ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. तत्पूर्वी तुम्ही पाहताय पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफीचा सूरज शिंदे हा खेळाडू आक्रमक झालाय, रौद्र रूप धारण केलं या मॅच मध्ये. पुढचा बॉल आणखीन एक सलगचा दुसरा येईल का? क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिला, त्याच्या हाताला चटका मिळाला. 6 धावांचा फटका सूरज शिंदेला मिळाला. सूरज शिंदे फलंदाज झालाय बेभान, मैदानाच्या आतमध्ये आणतोय षटकार चौकाराचं तुफान. प्रेक्षकांनी जेल टिपला, प्रेक्षक देखील खुश झाले असतील. आयवा कॅच पाहता मैदानाच्या समोरच्या दिशेला गर्दी झाली आहे, वेलकम गेटला गर्दी झाली आहे. हे प्रेक्षक दर्दी आहेत म्हणून एवढी गर्दी केली आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे 27 धावा. मॅचला मजा येईल. प्रेक्षकांनी जेल टिपला. PTPL मध्ये आयवा कॅचसाठी 200 रुपये आहेत, गर्दी होईल तिथे जास्त. ओहो इथे फसवा बॉल, गती काढून घेतली आहे, धीम्या गतीने टाकलाय. याचसाठी ओळखले जातात अण्णा कंग. हुशार आहेत, चतुर आहेत, चालाक आहेत, चांगला स्लोअर वन. टीमची धावसंख्या धाव फलकावर 27. डॉट बॉल आलाय. हो 27 झाल्यात. ओहो लॉफ करण्याचा प्रयत्न, बाहेरचा बॉल, इथे नॉन सेकंडला रनआउटची संधी. ओ माय गॉड. अंडरआर्म थ्रो केला परंतु फेकी चुकीच्या दिशेला नव्हती, योग्य दिशेला होती परंतु खराब थ्रो. अशा प्रकारच्या 1-1 धावा महत्वाच्या आहेत. अंतिम लढतीचा टॉस जिंकला होता सनी कंक यांनी. आणि ज्यावेळेला तुम्ही अंतिम सामन्यामध्ये म्हटलं जातं टॉस जिंकता पहिल्यांदा बॅटिंग करा, कारण अंतिम लढतीचा दबाव असतो. परंतु दबाव या संघाला जाणवणार नाहीये अचानक इलेव्हन बनपुरीला. पुढचा चेंडू, पुढचा बॉल समोरच्या दिशेला सनी आहे. ओहो माय गॉड, विकेटचं पतन. पहिला धक्का लागतोय कुसूड संघाला. विनायक शिंदे बॅक टू दी डगआउट. 28-1. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. सनी कंग लॉंगॉनला तैनात होते, कॅप्टन आहेत या संघाचे आणि हा स्लोअर वन होता. बॅक ऑफ द हँड टाकलेला अण्णा कंग. 28 धावा धाव फलकावर, 1 गडी बाद. परंतु इथून तुम्हाला धावांचा घेरानं शिफ्ट करावा लागेल, कारण सूरज शिंदे ज्यांनी धावा केल्यात 9 चेंडूमध्ये नाबाद 25, त्यांच्या साथीला आता बॅटिंगसाठी आलेत एक उंच पुरे खेळाडू शैलेश शिंदे. 1 to go. आशिष सर शेवटचा चेंडू बाकी आहे, अजून 7 चेंडूंचा खेळ बाकी. कितपत मजल मारेल मायादेवी कुसरून त्यावर खूप काही अवलंबून असेल. नक्कीच आपण पाहायला गेलं तर कॅल्क्युलेशन क्रिकेट आता चर्चा सूरजने केली, कारण ज्या पद्धतीने स्ट्राईक रोटेट होईल का स्वतः मोठ्या फटक्यासाठी जातील शैलेश शिंदे हे मात्र बघायचं आहे, की अण्णा कंक पुन्हा एकदा कमबॅक करून देईल आपल्या संघाला हे बघायचं आहे. पुढचा बॉल सोडून दिलाय, ऑफ स्टिकच्या भरपूर बाहेर होता. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. येस, वाईटसाठी रिव्ह्यू नाहीये, वाईटसाठी रिव्ह्यू नाहीये चला प्लीज. परंतु ज्या प्रकारे अण्णा कंकांनी इन कटर टाकला, चेंडू पडल्यानंतर हलकासा आतमध्ये आला, नो साठी रिव्ह्यू आहे. परंतु का मला मोठा खेळाडू म्हणून का ओळखलं जातं पहा, अगदी किती सहजतेने पंचाचा निर्णयाचा सन्मान केला आणि म्हणून या खेळाडूला पाटण तालुका क्रिकेटमध्ये एक सन्मानाने पाहिलं जातं. 1 to go. शेवटचा बॉल आहे. समोरच्या दिशेने फटका सजवण्याचा प्रयत्न होता, इनसाइड आउट थ्रू द कव्हर खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक जज करताय, थोडंसं फंगलिंग पाहायला मिळालं आणि तिथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. सर अशा चुका तुम्हाला टाळाव्या लागतील,
कारण सूरज शिंदे यांच्याकडे स्ट्राईक येईल या मिसफिल्डमुळे. 2 षटकांचा खेळ झालाय. समाप्त टीमची धावसंख्या 31 धावा. 31ला 1. 48 संघामधून ज्यावेळेला तुम्ही टॉप 6 मध्ये दाखल होता आणि त्यानंतर अंतिम लढत एका बाजूला कोसरून गाव आणि दुसऱ्या बाजूला बनपुरी गाव, म्हणजे अचानक 11 बनपुरी खेळते. ज्या कॅप्टनने टॉस जिंकला त्यांनी घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय. आणि दुसऱ्या बाजूला आहे मळादेवी स्पोर्ट्स कुसरून, त्यांनी गाजवला होता शुक्रवारचा दिवस. या 6 चेंडूमध्ये कितपत मजल मारेल? 45-50 जर झाल्या तर तिथून मॅच चांगली रंगतदार होऊ शकते. कारण दुसऱ्या डावाचा विचार केला अचानक 11 बनपुरी. अण्णा कंग, सनी कंग चांगली फलंदाजी करतायत या संपूर्ण स्पर्धेत. नक्कीच जर विचार केला तर अंतिमच्या षटकामध्ये तुम्ही जसं म्हणालात सर की 45-50 जर स्कोर झाला तर एक चांगला फायटिंग स्कोर होऊ शकतो माळादेवी कुसरूड संघाबरोबर. जिथून आपण पाहायला गेलं तर आता सनी गोलंदाजीवर आलाय. इथून जर विकेट येते ना तर कुठेतरी या रनला, या धावेला आळा घालण्याचा प्रयत्न त्याचा होऊ शकतो आणि ही धावसंख्या कुठेतरी रोखू शकतात. वेलकम प्रवीण दादा हरेगुडे, मेंटर ऑफ वन साइड जिवाळा, आपलं स्वागत आहे. सनी सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. 6 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या डावातला. स्ट्रायकर एंडला सूरज आहे, त्याच्या पाठमधून षटकार चौकार आलेत. ओ फटका फसलाय, बॉल हवेत आहे, उंच पुरा गेलाय आणि हा बॉल चाललाय लांब 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 लांब. इट्स अ ह्यूज हिट, सिक्सर. बॉस यांनी आयवा कॅच पकडलाय. TPL मध्ये 200 रुपयांचं पारितोषिक अनिलजी भोमकर साहेब यांच्याकडून आहे. परंतु हा पास सूरज शिंदे, नाबाद 31 धावा. यासाठी म्हटलं जातं की तुमची एक मिसफिल्ड किती धोकादायक असू शकते. शेवटच्या चेंडूवर मिसफिल्ड झाली, तिथे स्ट्राईक राहिली सूरज शिंदे यांच्याकडे आणि त्यांनी पहिल्याच चेंडूवर एअर स्ट्राईक केले. 37 धावा धाव फलकावर. षटकार आलाय, थांबायला नाव घेत नाहीये. त्याला माहिती आहे जर हा स्कोअर मोठा केला ना तर सेकंड इनिंग मध्ये थोडासा दबाव समोरच्या टीमवरती होऊ शकतो. पुढचा बॉल सोडून दिलाय, दिशेपासून भरकटतोय, दिशा चुकते, वाईड बॉल. अवांतर चेंडू हाताळला जातो. एक धाव एक्स्ट्राच्या मदतीने 38 धावा. दबाव आहे कारण अंतिम लढत तुम्ही खेळताय. संपूर्ण पाटण तालुक्याचं लक्ष तुमच्यावर आहे. मुख्य व्यासपीठावर जर पाहिलं तर या मान्यवरांची महत्वाची उपस्थिती, ज्यांच्या माध्यमातून चॅम्पियन ट्रॉफीला भरघोस योगदान दिलंय. समोरच्या दिशेला सीधी बॅट, नो बकवास, क्लिअर केलाय 6 धावांसाठी. 44 धावा धाव फलकावर. आमचा कॅमेरामॅन बारक्या म्हात्रे 81-82 च्या समोरून त्याच्या कॅमेरा मार्कला वंदन करणारा हा चेंडू स्टेट डाऊन द ग्राउंड. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. सूरज शिंदे 11 चेंडूमध्ये केला 37. पहिलं वैयक्तिक अर्धशतक पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफीचं होऊ शकतं आणि ते देखील अंतिम सामन्यामध्ये. 13 धावांची गरज आहे सूरज शिंदे यांना. नाबाद 37. 4 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. 4 बॉल शिल्लक आहेत. सूरज ट्रॅकेनेडला आहे. टीमची धावसंख्या आपण पाहायला गेली तर 44, वैयक्तिक 37 धावांवरती खेळतोय. पुढचा बॉल, ओहो बॅटला ब्रेस झालाय. कॉट बिहाइंड द विकेट. जी विकेट मिळवायची होती ती विकेट सनीने मिळवली आहे. सनी कंक यांनी जरूर विकेट मिळवली आहे सूरज शिंदे यांची, परंतु सूरज शिंदे आपलं काम करून गेलेत. 12 चेंडूबाई 37 धावांची विध्वंस खेळी करून पहा खेळाडू परततोय डकआउटच्या दिशेने. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. बॅटची कडा, यष्टीरक्षक चुकी करत नाहीयेत आणि महत्वाची विकेट मिळाली. मित्रांनो, जर सूरज शिंदे यांचा 37 धावांचा विध्वंस खेळ आवडला असेल तर एकदा तो टाळ्या व्हायला हरकत नाहीये, कारण अंतिम लढतीमध्ये या खेळाडूने काय हिरो सारखा खेळ केलाय पहा आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. परंतु आता इथून धावा रोकाव्या लागतील. जर 50च्या आतमध्ये रोखलं ना टीम मायादेवी कुसरुंड या संघाला अचानक 11 बनपुरीने, तर तो पाठलाग अगदी केला जाऊ शकतो. कारण बॅटिंग लाईनअप अचानक 11 बनपुरीची 2 खेळाडू चांगल्या टच मध्ये आहेत, अण्णा कंग आणि सनी कंग. नक्कीच विजय आलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना विजय पाहायला मिळत आहेत. विजय आता काय करतात हे बघायचं आहे. स्ट्राईक रोटेट होईल विजयच्या माध्यमातून आणि स्ट्राईकवर शैलेश येईल. 2 विकेट तर माघारी गेल्यात. विजय आलाय आणि बॉल शिल्लक आहेत आता फक्त आणि फक्त 3 बॉल मध्ये किती धावा येणार हे मात्र बघायचं आहे आणि एक चांगला फायटिंग स्कोर उभा राहील का. कुसरूड संघाकडनं सनी निघालाय. पुढचा बॉल विजय यांच्यासाठी. मोठ्या फटक्यासाठी लॉफ केलाय, हेलिकॉप्टर बाहेर काढलाय. क्षेत्ररक्षक आहे संतोष. वॉट अ कॅच, जबरदस्त. विजयला आता जावं लागेल माघारी. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत. विजय सावंत गोल्डन डकचा शिकार. 2 षटकार आल्यानंतर मात्र 2 विकेट घेतल्यात सनी कंक यांनी. मी काय या संघाचा कर्णधार आहे. हा पहा रिप्ले. ओव्हरपिच चेंडूवर ऑन साइडला खेळला
अण्णा कंक लॉंगॉनला तैनात होते. आपल्या उजव्या बाजूला धावत जात असताना अप्रतिम झेल. कॅचेस विन द मॅचेस. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर सनी कंक. म्हणून क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं, एका षटकामध्ये तुम्ही मॅचमध्ये येता आणि एका षटकामध्ये तुम्ही मॅचमधून जाऊ शकता. हा क्रिकेटचा खेळ आहे. हा क्रिकेटचा तुम्हाला सर्वांना जागेवर उभं ठेवून खेळून ठेवणारा क्रिकेटचा खेळ. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. क्रमांक 5 वर अक्षय शिंदे. 44ला 3. अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूपैकी जर एका चेंडूवर मोठा फटका आला ना तर 50 होऊ शकतात. आणि जर अर्धशतक झालं टीमचं धावफलकावर तर मॅच मात्र चांगली रंगतदार होऊ शकते. डावखुऱ्या आताचे फलंदाज अक्षय शिंदे आलेत बॅटिंगसाठी. 5वा चेंडू. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 44-44. स्ट्राईक एंडला आता बॅटर पाहायला मिळतो अक्षय शिंदे. सनीच्या विरोधामध्ये अलॉंग द कार्पेट पद्धतीने खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा संतोष फेकी केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली. तिसरीचा प्रयत्न होईल का? तिसरी धाव स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न झालाय सर. विकेट सॅक्रिफाईस केली आहे. या गोष्टीचं क्रिकेटमध्ये खूप महत्त्व असतं, कारण त्या क्रिकेटच्या खेळाने तुम्हाला काय शिकवलंय. माझा संघ पहिला, माझी टीम पहिली, आणि तिथे मात्र आपल्या विकेटचं बलिदान दिलंय. फलंदाज अक्षय शिंदे आणि टीमची धावसंख्या धावफलकावर 46. 1 टू गो. शैलेश शिंदे आहेत स्ट्राईकवर. एक उंच पुरा खेळाडू. मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो शैलेश शिंदे. आणि शेवटच्या चेंडूवर एक गोल्डन हिट येईल का? संघाचं सांघिक अर्धशतक धावफलकावर झळकावलं जाईल का? 46 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. शेवटचा चेंडू. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील आणि किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल हे बघायचं आहे. शेवटचा बॉल. फ्लिप केलाय बॉलला. डीप मध्ये फिल्डर. विकेटचं पतन. मस्त जबरदस्त कॅच पकडले डीप मध्ये. टीमची धावसंख्या झाली आहे 46-47 धावांचा पाठलाग करायचा आहे विजयासाठी. 47 धावांचं लक्ष्य. कमबॅक कसं करावं हे सनी कंक यांनी दाखवून दिलंय. पहिल्या 2 चेंडूवर धावा आल्या होत्या 13 आणि त्यानंतर 5 सनी कंक यांनी काय गोलंदाजी केले. 3 गडी बाद केले आणि त्यानंतर शेवटच्या 4 चेंडूवर धावा खर्च केल्या फक्त 3. आणि स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी केली ना या खेळाडूने, यस 2 धावा खर्च केल्या शेवटच्या 4 चेंडूवर. 47 धावांचं लक्ष्य आहे. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी 2026 चा चॅम्पियन संघ कोण? DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड, भवानीनगर सळवे. आणि यानंतर तिसरा कोण याची चर्चा मात्र तुम्हाला 18 चेंडूमध्ये पाहायला मिळेल. परंतु पहा, जर विचार केला तर हे सर्व जे मान्यवर आपण पाहतो ज्यांच्या माध्यमातून महत्त्वाचं आपल्याला पारितोषिक उपलब्ध केलेलं आहे, पुरस्कृत केलेलं आहे, सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा आपण आभार व्यक्त करूया. प्रथम पारितोषिक संदीप दादा जाधव साहेब मेहरबान. सौ संपदा संदीप जाधव ताई आपलं धन्यवाद. तानाजी सूर्यवंशी साहेब, गोपी शेठ आपलं धन्यवाद. अंकुश सुतार साहेब आपलं आभार. अनिलजी पवार साहेब थँक्यू सो मच. विलासदादा सूर्यवंशी साहेब आपलं धन्यवाद. अर्जुनदादा गोळे साहेब थँक्यू सो मच. सुनीलजी आळेकर साहेब आपलं धन्यवाद. सचिनदादा पवार साहेब थँक्यू व्हेरी मच. वैभवदादा गायकवाड साहेब मनपूर्वक धन्यवाद. अनिलजी भोमकर साहेब खूप खूप आभार. अमरदादा पाटील साहेब थँक्यू सो मच. मालिकावीर सायकल सौजन्य विशाल बाबर शेठ आपलं धन्यवाद. अनिलदादा बागल साहेब चेंडू सौजन्य थँक्यू सो मच. आणि ज्यांच्या माध्यमातून सामनावीर ब्रँडेड पेन सौजन्य DJ दत्ता जाधव साहेब आपलं मनापासून धन्यवाद. आज विचार केला तर पाटण तालुका क्रिकेट का वेगळ्या स्तरावर गेले, कारण ही अशी व्यक्तिमत्व आहेत. संपूर्ण पाटण तालुक्याची क्रिकेट कमिटी स्ट्रॉंग आहे म्हणून आज क्रिकेटचा स्तर उंचावलाय. आणि या 47 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी ही प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाले. एका बाजूला बनपुरीचा गब्बर सनी कंक आणि दुसऱ्या बाजूला या संघाचा सर्वाधिक अनुभवी खेळाडू अचानक इलेव्हन बनपुरीचा अण्णा कंक. सर 47 धावा करायच्यात 18 चेंडूमध्ये, परंतु पावपलेचं षटक खूप महत्वाचं असेल. नक्कीच तुम्ही जसं म्हटलं की पॉवर प्ले भरपूर महत्वाचा आहे. आणि पॉवर प्ले मध्ये जर पाहायला गेलं तर सूरज शिंदेवरती जबाबदारी दिली आहे पॉवर प्लेच्या षटकाची. आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये या धावा रोखल्या जातात की या षटकामध्ये धावा खोऱ्याने खेचल्या जात आहेत हे मात्र बघायचं आहे. येणारे 18 बॉल 47 धावांची गरज. मिस्टर KPL सूरज धनाजी शिंदे गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन समोर बनपुरीचा हिटर अण्णा. नेताजी कंक ऑन स्ट्राईक. 47 पाठलाग. दुसऱ्या डावाचा होतोय सुरुवात. पहिला चेंडू.
येस दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम. पहिला चेंडू. सूरज निघाला गोलंदाजी मधून. अन्ना कंक यांच्यासाठी पहिला बॉल. पहिलाच बॉल फिरवलाय. गिरकी देखील घेतली आहे, फिरकी देखील घेतली आणि बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट केले. चौकार आला पहिल्या बॉलवर. पहिल्या डावामध्ये तुम्ही फक्त ट्रेलर पाहिलाय मित्रांनो. खरा सिनेमा हा बाकी आहे. पहिला चेंडू पहा, हाफ ट्रॅकर चेंडू. शॉर्ट बॉल होता, बॅकफुटला गेले, पुल केला आणि आमच्या कॅमेरामॅन मोरेश्वरच्या अगदी भेटीला चेंडूला पाठवला. त्यांच्या कॅमेरा वर्कला अगदी वंदन करणारा हा फटका पहा. कॅमेरा सोडला आणि चेंडू पकडला मोरेश्वरने. हे क्रिकेटचं प्रेम आहे. हे क्रिकेट प्रेमी आहेत सगळे. 4 धावा. पुढचा बॉल ओव्हल ऑफ करण्याचा प्रयत्न झाला. गॅप मधून बॉल अगदी मिडऑन मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक तैनात केले, तिथे फक्त सिंगल आली आहे. 2 मातबर संघाची लढाई आहे. अण्णा कंग सनी कंग ही प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाले. 5 धावा धाव फलकावर. समोर आहे सूरज शिंदे. ही बेस्ट ऑसस बेस्टची लढाई आहे. एका बाजूला टीम आहे अचानक 11 बनपुरी, दुसऱ्या बाजूला टीम आहे मायादेवी कुसरून. कोण होईल चॅम्पियन? सूरज पुन्हा एकदा सज्ज होतोय, परंतु समोर आपण पाहायला गेलं तर सनी हो मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न बीट करून पाठीमागे चाललाय. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं जात आहे. काय घडलंय? इट्स अ नॉट आउट. या गोष्टी या खूप महत्त्वाच्या असतात. ज्या प्रकारे तुम्ही अंतिम लढत खेळत असता आणि या अशा प्रकारच्या सामन्यामध्ये तुम्हाला सर्वोत्तम द्यायचे असतात. कारण अंतिम लढतमध्ये थोडासा दबाव असतो सुशांत भाऊ, परंतु तुम्हाला तिचे सर्वोत्तम देण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. कारण प्रयत्नांची पराकाष्ठा आता नाही तर तब्बल 12 महिने 365 दिवस 52 आठवडे वाट पाहावी लागेल पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफीसाठी. आणि हा चॅम्पियन टॅग तुम्हाला सहजासहजी मिळत नसो. प्रतिवेष्टीरक्षण अक्षय शिंदे यांचा पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 3 चेंडू अखेर 5 धावा. 15 बॉल मध्ये आता 42 करायचं आहे. 15 चेंडू 42 धावांची गरज आहे. 15-42 समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. 2 तुल्यबळ संघातली लढत, चुरशीचा सामना, कोण कोणाला कमी नाहीये. तोडीस तोड उत्तर दिलं जात आहे. एका बाजूने बॅट्समन आहे, दुसऱ्या बाजूने गोलंदाज आहे. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर अचानक बनपुरी आहे, दुसऱ्या बाजूला मळाईदेवी कुसरूड आहे. फायनलची लढत, मेगा फायनलचा सामना. सूरज पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅकवरती. समोर आहे त्याच्या सनी कंक. ओहो धीम्या गतीने लोअर फुल टॉस बॉल होता. प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. बॉल पाठीमागे चाललाय. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. गतीमध्ये परिवर्तन. वैविध्यपूर्ण गोलंदाजी करत असताना सूरज शिंदे. एक धाव आली आहे. फलंदाज यष्टीरक्षक पहिल्या स्लिपला चकवून चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ झालाय. 6 धावा धाव फलकावर. प्रत्येक धाव महत्वाची आहे, कारण तुम्हाला सर्वोत्तम खेळ करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. समोर आहे बनपुरीचा गब्बर सनी कंग. पुढचा बॉल. हो खूप वेळ वाट बघितली. एक टप्पा घेत बॉल मिड विकेटचा बाहेर. 2 बॉल शांत होता. बॅटला बॉल लागत नव्हता, परंतु या वेळेस चौकाराची मोहर चढवली. 4 धावा मिळाल्यात. संघाच्या खात्यामध्ये 4 धावा ऍड झाल्या. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. याचसाठी ओळखला जातो सनी कंग. या संघाचा महत्वाचा खेळाडू आहे, स्वतः कर्णधार आहे आणि सूरज शिंदे यांच्यावर आक्रमण केलंय. 5 चेंडू अखेर 10 धावा धाव फलकावर. 13 मध्ये आता 37 धावांची आवश्यकता आहे. 2 मातब्बर, 2 तुल्यबळ, 2 दिग्गज संघामध्ये आपण अंतिम सामना पाहत आहे. आणि पहा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून समंता देखील मॅचचा आनंद घेते. समंता देसाई ही चिमुकली आहे. आपलं देखील स्वागत. पुढचा बॉल. 13-37. ओहो इथे काय घडलंय, काय घडलंय? बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क होत नाहीये. थोडासा गतीमध्ये परिवर्तन केलं पुन्हा एकदा सूरजने. हा बॉल टॉट बॉल आलाय. 12 चेंडू 37 धावांची आवश्यकता आहे. अण्णा कंग नाबाद 5, सनी कंग नाबाद 4. हा पहा रिप्ले. आणि यष्टनच्या मागे अक्षय शिंदे, वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर इन पाटण तालुका क्रिकेट. 12 मध्ये 37 करायचे आहेत कुणाल. 12 मध्ये फक्त 6 चेंडू बाहेर मारावे लागतील टीम अचानक बनपुरीला, आणि ते करू शकतो अण्णा कंग. कारण आज तुम्ही ज्या वेळेला फायनलचा सामना खेळता ना, अंतिम लढत, त्यावेळेला संपूर्ण तालुक्याचं लक्ष तुमच्यावर असतं. टॉप 6 मध्ये दाखल झाले 6 संघ. एका बाजूला टीम
पहिल्या दिवसामध्ये कुसरून आणि दुसऱ्या बाजूला पानेरी होती. दुसऱ्या दिवसामध्ये अचानक 11 बनपुरी 11 बनपुरी दाखल झाली आणि तिसऱ्या बाजूला एकता बिरगाव आणि त्याचबरोबर तिसरा संघ दाखल होता NCC वाटोळे. आता दोन संघ अंतिम लढत खेळतात. 12-37 षटक क्रमांक 2 अजय कुंभार. अजय कुंभार आलाय, फिरकीचा जादूगार. स्ट्रायकरला अन्ना कंक. ओ फटका फसलाय, बॉल हवेत आहे, बॉल हवेत आहे. विकेटचं पतन जाळं विणलं होतं अन्ना कंक साठी आणि जाळ्यामध्ये अजय कुंभारने अडकवलाय अन्ना कंकला. मोठी विकेट इथे मात्र प्राप्त होत असताना अण्णा कंक यांना पडतावं लागेल. ही गोल्डन विकेट आहे या मॅचची. बॅकफुटला जात असताना हा पहा रिप्ले समोर तुमच्या समोर खेळला फटका आणि वॉड कॅच. उंची जास्त आणि लांबी कमी आणि चिन्या रोहितने टिपलाय झेल. हा फक्त झेल होता की या पहिल्या क्रमांकाचा करंडक होता. येणारी वेळ सांगेल. 18 चेंडू 37 धावांची गरज आहे. परंतु जोपर्यंत सनी कंक आहेत ना मैदानावर तोपर्यंत हा सामना अचानक बनपुरी सोडणार नाहीये. कारण त्या गब्बरला माहित आहे कुठल्या चेंडूवर आक्रमण करायचं आणि सामन्याचा घेअर कधी शिफ्ट करायचा. न्यू बॅटर आलेत अमर कंक क्रमांक 3 वर. 11-37 समीकरण आहे. नक्कीच येणारे बॉल शिल्लक आहेत. 11-37 धावा करायचे आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शैलेश. ओहो आले आले आक्रमण करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. डीप मध्ये फिल्डर तैनात होता शैलेश. शैलेशने कुठलीही चुकी केली नाहीये. 2 बॉल वरती 2 मोठ्या विकेट आल्यात सर. कमबॅक करत असताना टीम माळादेवी कुसरून काय गोलंदाजी केली अक्षय कुंभार यांनी आणि गोल्डन डकचा शिकार अमर कंक. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न आणि ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण राहिलंय टीम माळादेवी कुसरून. शैलेश शिंदे होते. माळादेवी कुसरून म्हटलं की त्यांच्या फिल्डिंग युनिट खूप चांगलं आहे. चांगल्या क्षेत्ररक्षण करण्यासाठी हा संघ ओळखला जातो पाटण तालुका क्रिकेटमध्ये. आता 10 चेंडूमध्ये 37 धावांची गरज आहे. एकेरी दुहेरी धावा घेऊन चालणार नाहीये. तुम्हाला चौकार षटकार खेळावे लागतील कारण चॅम्पियन या शब्दाची किंमत खूप मोठी आहे. अलकादाने फक्त ऑन साइडला खेळला. एक चिकी सिंगल हवी होती परंतु ती मिळणार नाही. आणि इथे काय घडलंय पहा. चुकी केले सनी कंक यांनी. विकेट इथे मात्र कोणती गमावली जाते हे पाहायचंय. सनी कंक नाराज असतील स्वतःवर आपल्या सहकार्यावर कारण त्यांना स्ट्राईक का हवी होती हा प्रश्न पडलाय. कारण चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये होता आणि त्यानंतर धावबाद झालेत. नाराज आहेत आपल्या सहकार्यावर आणि जड पावलाने आता परतावं लागेल कारण अशा चुका तुम्ही क्रिकेटमध्ये करूच शकत नाहीत. आणि 5 धावत सुटले होते आणि अक्षय शिंदे हुशार चतुर चालक आहेत. विकेटचं पतन सनी कंक धावबाद. 440 वोल्टचा धक्का लागतोय. आता बनपुरी संघाचं डगआउट थोडस शांत पाहायला मिळतंय कारण एक आशेचा किरण होता तो किरण मात्र मावळलाय. थोडेसे नाराज आहेत. नाराजी स्पष्ट दिसते त्यांच्या चेहऱ्यावरती कारण एक मात्र दुवा होता आपल्या संघाचा जो विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार होता तो मात्र डगआउटच्या दिशेने गेलाय. अकुट टप्प्याचा बॉल चांगला स्टॉप केलाय. आठ बॉल आता 37 धावांची गरज. 8 चेंडू 37. यावेळेस देखील विजय आहे. विजय काय कॅच सोडणार नाहीये. मिड विकेटला पकडला जातोय. जेल बॅक टू दी पॅव्हिलियन जावं लागेल फलंदाजाला. चला नवीन बॅटर पाठवा लगेच. वेळेचं निर्बंध आहे. थोडस स्पीडअप घेऊया. आणि नक्कीच आपण पाहायला गेलं तर पिक्चर क्लिअर झालाय आणि प्रत्येक जण आता सनी चे फॅन्स थोडेसे आता नाराज झालेत बघा. प्रत्येक जण सनी आउट झाल्यानंतर परतीचा प्रवास नक्कीच करतायत प्रत्येक जण कारण सनीवरती जबाबदारी होती. स्ट्राईक त्याला हवी होती. स्ट्राईक वरती येता आलं नाही. सात बॉल 37. 7 चेंडू 37 ची गरज असताना हा फटका गॅप मध्ये खेळला. एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. एकच जाव
आता 6 बॉल मध्ये करायचे 36. 6 चेंडू 36. गोलंदाजी आवडली असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये, कारण काय गोलंदाजी केली अजय कुंभारने. 3 विकेट प्राप्त केल्या, 1 रनआउटची विकेट, टोटल 4 विकेट त्याने आपल्या खात्यामध्ये घेतल्यात. आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं गेलं तर फक्त आणि फक्त 1 धाव त्याने खर्च केली आहे. काय गोलंदाजी राहिली आहे. मागील मॅच मध्ये देखील प्रभावशाली गोलंदाजी केली होती. अंतिमचं षटक. 6 चेंडू करायचे 36 धाबा. आशिष आलाय ऑन साइडला, वळवलाय, डीप मध्ये फिल्डर आहे. एकच धाव. पिक्चर आता पूर्णपणे क्लिअर आहे. हा सामना कुठेतरी कुसरूड संघाकडनं झुकताना थोडासा पाहायला मिळतोय, कारण ज्या पद्धतीने मात्र ही मॅच पाहायला मिळणार होती शेवटच्या षटकापर्यंत, जिथे सनीची विकेट गेली त्यानंतर मात्र सगळे प्रेक्षक वर्ग थोडेसे नाराज झाले. प्रत्येक जण बघा मैदान पूर्ण खाली होत चाललंय. बॅटला ब्रश होऊन चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये, तिथे 1 धाव. फटका फसलाय. विकेटचं पतन. फलंदाज बाद. चला गॅस स्पीडअप. पूर्णपणे पिक्चर क्लिअर आहे. हा बॉल चांगल्या टप्प्यावरती ऑफस्टिकच्या बाहेर टाकलाय. व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर, परंतु वेळ निघून गेलाय आता. पहिल्या पर्वाचा चॅम्पियन संघ ठरला होता भवानीनगर सळवे. दुसऱ्या पर्वाचा चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील आवड संघ. आणि आता तिसऱ्या पर्वाचा चॅम्पियन होण्यासाठी मात्र सज्ज झालाय संघ कुसरूड संघ. खोदून काढलाय, स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये स्टॉप केलाय. शेवटचा बॉल शिल्लक आणि 1 पाऊल पाठीमागे विजयाच्या दिशेने जाण्यासाठी आई मळाई देवी कुसरूड संघ चॅम्पियन होण्यासाठी 1 पाऊल. आणि यामध्ये पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफीचा विजेता संघ आई मळाई देवी कुसरूड संघ ठरतोय. खूप वाट पाहिली या चषकाची, खूप धरला धीर आणि शेवटी जिंकले कुसरूड संघाचे हे शूरवीर. तिसऱ्या पर्वाचा चॅम्पियन ठरतोय आई मळाई देवी कुसरूड संघ. हार्डलक बॅडलक टीम. अचानक 11 बनपुरी संघ. चला या